शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. तरीही निवडणूक बिनविरोध नाही. 23 उमेदवार निघणार. 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे. बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. एकेकाळी अजित पवारांविरोधात निवडणूक लढलेले पडळकर आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावरती ठाम. भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मुकाटे, वंचितकडून संतोष तोळके तर अपक्ष 4 उमेदवार रिंगणात. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार. समता पतसंस्थेतील खात्यांसंदर्भात चौकशी होणार. खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची देखील माहिती. गोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. खरात तपासात सहकार्य करत नाही अशी माहिती. नाशिकमधील नामांकित IT कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची SIT चौकशी होणार. आतापर्यंत 7 आरोपींना अटक. प्रकरण अतिशय गंभीर. सखोल तपास होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. मुंडे समर्थकांच्या घोषणा. बीडमधील गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातला हा प्रकार. आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान रात्री 8 वाजेपर्यंत. आसाममध्ये 85.38%, केरळमध्ये 78.1% तर पुदुचेरीमध्ये 89.81% इतक्या मतदानाची नोंद. कोलकाता विरुद्धच्या अतितटीच्या सामन्यात लखनौचा 3 विकेट्स राखून विजय. मुकुल चौधरी ठरला लखनौच्या विजयाचा शिल्पकार. 27 चेंडूमध्ये 54 धावांची खेळी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.